धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाच्या मागल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे आणि याच आरक्षणासाठी धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातल्या आरक्षणासाठी मागच्या 10-12 वर्षांपासून लढा लढणारे धनगर समाजाचे नेते आंदोलक दीपक बोराडे आज आपल्या सोबत आहेत। दीपक बोराडेजी, स्वागत आहे तुमचं जी 24 तासमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 12 वर्षांपासून तुम्ही हा सगळा लढा उभारलेला आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी। 16 दिवसांचं उपोषण झालं, मोठा जनाधार धनगर समाजाचा तुम्हाला मिळताना पाहायला मिळतोय। काय आहे तुमच्या आंदोलनाची दिशा आणि सगळ्या धनगर समाजाचं म्हणणं काय राज्यातल्या? धन्यवाद। धनगर समाजाचं एकच म्हणणं आहे, ज्या संविधानावर हा देश चालतो या संविधानामध्ये आमच्या बापानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर जमातीची जी 47 यादी आहे त्याच्यामध्ये 36 नंबरला आमच्यासाठी आरक्षण रूपी अमृत ठेवलं आहे। परंतु दुर्दैवानं धनगर समाज हा भोळा अडाणी अज्ञानी असल्यामुळे या अज्ञानाचा फायदा घेऊन धनगरड हा शब्दच्छेल करून, कारण हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये जर आपण गेलोत इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्सिएशन लिहिताना स्पेलिंगमध्ये आर लिहितात आणि हिंदीमध्ये ड लिहितात। तर हे सगळं लिखाण तिकडून असल्यामुळं आणि धनगर समाजाला फारसं ज्ञान नसल्यामुळं या ड आणि रच्या घोळामध्ये गुंतवून ठेवलं आहे। तर जे संविधानानं दिलं आहे, देश संविधानावर चालतो असं आपण म्हणतो, तर या संविधानिक घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करावी। ज्या आरक्षण रूपी अमृत बाबासाहेबांनी आमच्यासाठी दिलं आहे ते आमच्या समाजाला लागू करून आमच्या लेकराबाळांचं कल्याण करावं ही प्रत्येक समाजबांधवाची समाजाची मागणी आहे। स्वर्गीय बी.के. कोकरे साहेब हे एक प्रचंड हुशार माणूस, ब्रिलियंट केमिकल इंजिनियर होते। त्यांनी हा लढा खऱ्या अर्थानं जगासमोर, राज्यासमोर, समाजासमोर आणला आणि फार मोठ्या प्रमाणात हा लढा लढला। त्या लढ्याचा शेवट मराठवाडा मुक्ती संग्रामजींनी आम्ही जे आंदोलन सुरू केलं की धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढा मुक्ती संग्राम, हा लढा हे जे आरक्षण बांधून ठेवलं आहे, कैद केलं आहे, लपवून ठेवलं आहे आमच्यापासून, याला मुक्त करणे आणि जे बी.के. कोकरे साहेबांनी लढा सुरू केला त्या लढ्याचा आम्ही शेवट करणार अशी शपथ घेऊन सध्या आम्ही या आंदोलनात उतरलो आहे। मी वैयक्तिक शपथ घेतली आहे की हे माझ्या आयुष्यातील शेवटचं आंदोलन असेल। सर्टिफिकेट मिळवूनच ते थांबणार आणि नाही जरी मिळालं तर मी परत आरक्षण विषयात लढणार नाही। आणि हीच शपथ मी प्रत्येक धनगर तरुणाला, माझ्या बांधवाला घ्यायला लावली की प्रत्येकानं जर ही शपथ घेतली तर हे धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्यातलं शेवटचं आंदोलन ठरेल। आणि आपण जर पाहिलं असेल जालन्याचं 16 दिवसांच्या माझ्या उपोषणादरम्यानचा समाजाचा या आंदोलनाला पाठिंबा आणि विशेष करून 24 तारखेचा सरकारला इशारा मोर्चा या राज्यातला गडचिरोली गोंदियापासून, नंदुरबार धुळेपासून, लातूर कर्नाटक बॉर्डर, रायगड, रत्नागिरी, मुंबई, प्रत्येक जिल्ह्यातला बांधव त्याच्यामध्ये आला आणि या महाराष्ट्रातला धनगरांचा विराट असा मोर्चा ऐतिहासिक घडला। आमच्या जालना जिल्ह्यातील मोर्चांचे, आंदोलनाचे सगळे रेकॉर्ड तोडले आणि विशेष या आंदोलनाचं साहेब म्हणजे लहान 1 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षापर्यंतच्या आमच्या आजोबापर्यंत, आजीपर्यंत या मोर्चात सहभागी झाले। महिला, आमच्या अहिल्यामाईंच्या अगदी मोठा मोर्चा होता तुमचा। मला असं विचारायचं आहे की जे 16 दिवसांचं उपोषण तुम्ही केलं, यावेळेला उपोषण सोडताना सरकारनं तुम्हाला काय आश्वासनं दिली? उपोषण मी सरकारच्या आश्वासनावर सोडलं नाही, कारण सरकारचं आश्वासन होतं, आपण म्हणजे राज्याने पाहिलं, मुख्यमंत्री साहेब माझ्याशी बोलले, दुसऱ्या दिवशी बोलले, ते तेच म्हणत होते की आम्ही देतो, विश्वास ठेवा, आमची देण्याची मानसिकता आहे, आम्ही सकारात्मक आहोत। मी त्या दिवशी ते बोललो होतो ना, आत्ता तेच की मानसिकता शासनाची आहे, आता बोलून नाही कृती करा, म्हणून मी सरकारच्या वतीनं उपोषण सोडलं नाही। 2 दिवसानंतर म्हणजे मी 2 तारखेला उपोषण सोडलं। माझी प्रकृतीचं म्हणजे फार चिंताजनक प्रकृती झाली होती, कुठल्याही क्षणी काही होऊ शकत होतं, म्हणून मरून लढा जिंकता येत नाही, लढून जिंकायचं आहे, म्हणून मी 2 पावलं थांबलो, आंदोलन स्थगित केलं। ते माझ्या छोट्या मुलीच्या हातानं मी उपोषण सोडलं। सरकारसोबत आमच्या बातचीतचा आम्ही चर्चेचा मार्ग खुला ठेवला आहे, कारण चर्चेतून प्रश्न सुटतात आणि आम्हाला प्रश्न सोडायचा आहे। देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, त्यांच्यापूर्वी मोदीजी ज्यावेळेस पंढरपूरला आले, धनगरी शाल आपलं घोंगडी खांद्यावर घेऊन ढोल वाजवून ते म्हणाले होते की मेरे धनगर भाइयों बताओ, आपको शरद पवार ने वादा किया था कि नहीं किया था, सोनिया गांधी ने वादा किया था कि नहीं किया था, इन लोगों ने आपको धोखा दिया, वोटों के लिए आपका इस्तेमाल किया। आणि अशाच पद्धतीचं भाषण स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंढरपूरला आले होते त्यांनीही केलं होतं। आता आमचं म्हणणं आहे की स्वर्गीय अटल बिहारींनी शब्द दिला आहे, मोदीजींनी शब्द दिला आहे, आणि आता मोदीजी पंतप्रधान आहे, 1 मॅन आर्मी, पॉवर, पूर्ण सत्ता त्यांच्या हातात आहे। EWSचं आरक्षण कोणीच मागितलं नाही, देशात कुठं मोर्चा नाही, आंदोलन नाही, निवेदन नाही, काय नाही, आणि धनगर समाज ओरडतोय। ज्या धनगर समाजानं या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा
भाजपची सत्ता आणली. कारण या देशात 20-25 कोटी धनगर समाज आहे. या राज्यामध्ये 2-2.5-3 कोटीपर्यंत धनगर समाज आहे. पहिल्यांदा या राज्यात स्वातंत्र्यानंतर भाजप सत्तेत आलं. फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, ते सुद्धा कबूल करतात. मग आमचं म्हणणं आहे, संविधानात आहे, कायदेशीर आहे, तुम्ही वचन दिलं आहे, धनगर समाजांनी तुमच्यावर उपकार केले, तुम्हाला सत्तेत बसवलं आहे, तुम्ही मान्य करताय. मग आता वेळ कशाची पाहताय, वाट कशाची पाहताय? संविधानात आहे, तुम्ही वचन दिलंय, त्याची अंमलबजावणी करा. आणि जोपर्यंत अंमलबजावणी करत नाही, आमच्या लेकरांच्या हातामध्ये सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग मोकळा होत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा चालू असणार आहे. आम्ही आश्वासन कोणतं घेणार नाही. आता अगदी दीपक बोराडेजी, तुमचं उपोषण 16 दिवसांचं आम्ही बातम्या लावत होतो, व्हिडिओ तुमचे बघितलेले आहेत, तुमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात. दीपक बोराडेंच्या आंदोलनाचं एक वेगळेपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं की दीपक बोराडे दुसऱ्या समाजावर टीका करत नाहीत. आपले आंदोलन धनगर समाजाचा फोकस दीपक बोराडेंचा आहे. तुमच्या आंदोलनात सहभागी होणारे कार्यकर्ते पण हेच म्हणतात, आम्हाला कुणाला टीका करायची नाही दुसऱ्या समाजावर, आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे. एक वेगळेपण आणि फोकस तुम्ही ढळू दिला नाही धनगर आरक्षणासंदर्भातला. नाहीच, खरं आहे साहेब. मला लोक आजही विचारतात, दीपक भाऊ तुम्ही ॲग्रेसिव्ह झालं पाहिजे. मी नम्रपणे सांगतो, मी प्रचंड ॲग्रेसिव्ह आहे साहेब. माझं 21 नोव्हेंबर 2023ला जिल्हाधिकारी कार्यालय फुटलं होतं. म्हणजे फोडलं, मी चॅलेंज केलं होतं कलेक्टर साहेबांना, तुम्ही 15 मिनिटात खाली न्याले तर आम्ही वर येऊ. आणि 2,500-3 हजार मुलं आतमध्ये गेले. परंतु मी पोलीस खात्यात काम केलं आहे, मला कायदा कळतो, मला काय घडू शकतं, याचे परिणाम काय होतात हे कळतं. म्हणून आम्ही 2,500-3 हजार मुलांना, जो भडकलेला मॉब आहे, मॉब सायकोलॉजी फार डेंजर आहे साहेब. पब्लिकला पेटवणं सोपं आहे, पेटवल्यानंतर विझवणं सोपं नाही. आणि 2,500-3 हजार मुलं जे ते कलेक्टर ऑफिस जाळण्याच्या मानसिकतेतून ते बाहेर काढले. मी हा ॲग्रेसिव्हपणा त्यावेळेस तो भूमिका होती. पण आत्ता ज्यावेळेस मी समाजाचा लढा लढतोय आणि समाज प्रामाणिकपणे ऐतिहासिकदृष्ट्या एकवटला आहे आणि इतक्या मोठ्या समाजाचं मी ज्यावेळेस नेतृत्व करतोय, तर माझं कर्तव्य आहे, मी त्याला, या समाजाला योग्य ट्रॅकवर नेलं पाहिजे, योग्य दिशा दिली पाहिजे, योग्य संदेश दिला पाहिजे. साहेब, दुसऱ्यांना शिव्या देऊन जर मिळणार असेल ना, तर मग धनगर 2.5-3 कोटी धनगर आहे, शिव्या देऊन प्रश्न सुटत नाहीत साहेब. ठीक आहे, आदिवासी आम्हाला विरोध करतात, ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे. त्यांना असं वाटतं की धनगर जर आमच्यात आलं तर आमचं नुकसान होईल, आमच्या लेकराबाळांचं नुकसान होईल. दीपक बोराडे तिथं असला तर मी पण विरोधच करणार आहे ना. म्हणून आमचं त्यांनासुद्धा आव्हान आहे, मी धनगर समाजाला आव्हान पहिल्या दिवशीपासून करतोय, कुणालाही बोलू नका, कुणालाही शिव्या देऊ नका. मला जर कोणी शिव्या दिल्या तरी तुम्ही रिॲक्ट होऊ नका, कारण तो त्याची बुद्धी आहे, त्याला ते कळतंय, तितकं समजते, तितकं तो बोलतो. आपण त्यांना समजून सांगू, आपण आपली लाईन चांगली ठेवली पाहिजे. आणि मी आदिवासी नेत्यांनासुद्धा विनंती करतो की आपण एकत्र बसूयात. मी फडणवीस साहेबांना विनंती केली, त्यांनाही सांगितलं की तुम्ही त्यांना समोर बसवा, आम्हाला समोर बसवा, आमचा त्यांना त्रास होणार नाही आहे, कारण आम्ही एसटीत आहोत. पण आता पर्याय आम्ही त्यात काढला की 3.5% आम्ही सेपरेट आरक्षण घेतो इथं NTच्या नावावर. हे तुम्ही तिकडं वर्गवारी करू शकता, आम्हाला सेपरेट त्यांना ST A ST C B आम्हाला करू शकता, आम्ही यातही तयार आहे. आमचा म्हणणं आहे प्रश्न सुटावा. समाजात वाद निर्माण करून, तेढ निर्माण करून, सामाजिक सलोखा बिघडवून जर काही मिळणार असेल ते नको साहेब. अगदी दीपकजी, आता तुम्ही खरंच धनगर समाजाची भूमिका मांडली, तुमची भूमिका मांडली. या सगळ्यामध्ये आता शेवटचा एक प्रश्न विचारतो, धनगर समाजाला तुमचं आव्हान काय आणि सरकारला तुम्ही काय सांगणार जी 24 तासच्या माध्यमातून? मी आपल्या माध्यमातून नम्रपणे सरकारला सांगेल, आमचं ठरलं आहे. सरकारला जर असं वाटत असेल डोक्याची संख्या दिसायची, आम्ही ती दाखवली, इशारा दिला, तरी सरकार हरकतमध्ये आलं नाही. मी आता राज्यभर फिरणार आहे दिवाळीनंतर. जे बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांचा वेळ पैसा खर्च करून माझ्यासाठी, समाजासाठी इथं आले, माझा समाजाचं आंदोलन वाढवण्यासाठी, मला बळ देण्यासाठी, त्या सर्वांचे आभार मानणं माझं कर्तव्य आहे. दुसरं, हा लढा संपला नाही, थांबला आहे. कारण मी म्हटलं हा शेवटचा लढा आहे. तर या लढ्यासाठी एक नवीन ऊर्जा आमच्या मल्हार मावळ्यांमध्ये भरण्यासाठी, एक नवीन आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी मी राज्यभर फिरणार आहे. आणि मुंबईमध्ये येऊनच जर मिळतंय, कारण एक समज झाला आहे की 4 आयोगांनी नाकारलं, हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तरी आमचा मराठा बांधव मुंबईमध्ये मोठ्या ताकदीनं एकवटला आणि त्या दबावापुढं सरकार झुकलं आणि ते द्यावं लागलं. ही एक भावना तरुणांमध्ये, आणि मला तरुण म्हणतात तर ही समाजाची भावना, त्याचा सन्मान करणं एक माझं काम आहे. आणि सरकारला जर वाटत असेल की दबावच पाहिजे, मुंबईतच आलं पाहिजे, तर आम्ही दिवाळीनंतर राज्यभर फिरून एक तारीख डिक्लेअर करून मुंबईमध्ये आम्ही येणार आहोत. आणि मी सरकारला विनंती करेल, समाज येणार आहे साहेब. मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीनं सांगतो की या मुंबईनं, महाराष्ट्रानं अनेक मोर्चे, आंदोलनं पाहिले असतील. धनगरांचं पिवळं वादळ ज्यावेळेस मुंबईत येईल, तर आत्तापर्यंतचे या मुंबईच्या इतिहासातील सगळे रेकॉर्ड तुटतील. माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे, साहेब आम्ही इथं तुम्हाला घाबरवण्यासाठी येणार नाही आहे,
कुणाला त्रास व्हाव ही आमची अपेक्षा नाही आहे, सरकारला काहीतरी त्रास द्यावा ही सुद्धा आमची भावना नाही आहे. पण आम्ही मजबूर आहोत. कृपया तुम्ही आम्हाला मजबूर करू नका. आम्हाला घरदार सोडून मुंबईमध्ये येऊ देऊ नका. इथं आल्यानंतर लोकांना त्रास होणार आहे, तुम्हाला त्रास आहे, तो त्रास तुम्ही वाचवा आणि आमचा प्रश्न सोडवा. तुमची भावना आहे, संविधानात आहे, तुम्ही शब्द दिलेले सगळ्या लोकांनी तो शब्द पाळा आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण करा. अगदी दीपकजी धन्यवाद. तुम्ही झी 24 तासशी बोललात. धनगर समाजाच्या एस टी आरक्षणासंदर्भातली तुमची भूमिका आणि धनगर समाजाची भूमिका मांडलीत. आपण बघितलं दीपक बोराडे आपल्यासोबत होते. मागल्या 11-12 वर्षांपासून ते धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी लढा उभारला. त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली, मोर्चे काढले, 16 दिवसांचं उपोषण केलं. आता मात्र त्यांनी एस टी प्रवर्गातून आरक्षण जर मिळालं नाही तर दिवाळीनंतर मुंबईत धडकण्याचा थेट इशारा सरकारला दिलेला आहे. त्यामुळे सरकार आता धनगर समाजाच्या मागण्याने दीपक बोराडे यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे कसं बघते ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.